विपक्ष के नेता महोदय कहते हैं कि पहले मेरी बात का आप जवाब दीजिए, मैं सुनना चाहता हूं। आपकी मुनसफी से संसद नहीं चलेगी। मेरे आप बोलने का क्रम मैं तय करूंगा। इस तरह से नहीं चलेगी संसद। मान्यवर, उनको धैर्य रखना चाहिए, उनको धैर्य रखना चाहिए मेरा जवाब सुनने का। इनकी एक एक बात का जवाब मैं दूंगा, मगर मेरे भाषण का क्रम वो तय नहीं कर सकते, मैं करूंगा, क्योंकि मैं बोल रहा हूं मन। और ढेर सारे आरोपों के मेरे पास जवाब है। जो 3 प्रेस कॉन्फ्रेंस में, एक सादा प्रेस कॉन्फ्रेंस, एक एटम बम वाला प्रेस कॉन्फ्रेंस, एक परमाणु बम वाला, ये तीनों में क्या हुआ, इसके सारे जवाब मेरे पास है। बोलिए सर, ये आपने अगर अमित शाह जी का रिस्पांस देखा तो ये कंप्लीटली डिफेंसिव रिस्पांस है। ये घबराया हुआ रिस्पांस है, ये डरा हुआ रिस्पांस है। अब सुनिए पूरी बात, प्लीज माननीय नो सच्चा रिस्पांस नहीं है। माननीय गृह मंत्री जी। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसापासून संसदेमध्ये जे कामकाज सुरू आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का, हा प्रश्न मी तुम्हाला थेट विचारतोय। हा प्रश्न विचारण्याचं कारण हे आहे की गेल्या 2-3 दिवसापासून संसदेमध्ये जी चर्चा चालू आहे त्या चर्चेला बघितल्यानंतर प्रत्येक भारतीयाला लाज वाटली पाहिजे किंवा प्रत्येक भारतीयाला हे प्रश्न पडला पाहिजे की नक्की आपल्या देशाचं जे सरकार आहे हे कशा प्रकारे काम करत आहे। या ठिकाणी हे जे लोक बसलेले आहेत किंवा हे जे आम्ही प्रतिनिधी या ठिकाणी आमच्यासाठी बसवलेले आहेत हे नक्की त्या ठिकाणी काय करत आहेत किंवा जो सरकार आहे आणि जो विरोधी पक्ष आहे तो कशा प्रकारे काम करत आहे। जर त्या ठिकाणी चर्चा आहे तर त्या चर्चेमध्ये चर्चा झालीच पाहिजे, यामध्ये कुठलाही दुमत असण्याचं कारण नाही। आणि जर विरोधी पक्षनेता जर एखादा प्रश्न उपस्थित करतो तर ते सरकारला त्याचे उत्तर देणं ही त्यांची जबाबदारी आहे, कारण त्यासाठीच त्यांना त्या ठिकाणी बसवलेलं आहे। परंतु त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर 2-3 दिवसामध्ये एक गोष्ट जनतेला प्रकर्षाने जाणवली, जी मला सुद्धा जाणवली, की ज्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला स्पष्ट दिसते की त्या ठिकाणी जनहित हे न बघता त्या ठिकाणी पार्टी हित किंवा सरकार हित किंवा आपले सत्ता हित हे मात्र त्या ठिकाणी बघितलं जात आहे। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत विरोधी पक्षाने त्याला उत्तर द्यायचं नाही हे ठरवून त्या ठिकाणी चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे असं स्पष्टपणे दिसतंय। कारण तुम्ही जर त्या ठिकाणी बघितलं असेल तर 2-3 दिवसापूर्वी म्हणा ती जे चर्चा झाल्या त्याच्या अगोदर 8-10 दिवसापासून ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन सुरू झालं त्यावेळेसपासूनच याची सुरुवात झालेली आहे। सर्वात पहिल्यांदा पंतप्रधानांनी भाषण केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं इस मौसम का मजा लीजिए, म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी एक इनडायरेक्टली सांगितलं की आतमध्ये आता संसदेमध्ये जे काही वातावरण होणार आहे किंवा जे काही होणार आहे ते त्यांना माहिती होतं की त्या ठिकाणी मुद्दे कोणते कोणते येणार आहेत आणि त्यांना त्यांचा कोणता कार्यक्रम राबवायचा आहे, त्यांना त्या ठिकाणी कोणते कोणते कायदे मंजूर करून घ्यायचे त्याचं त्यांनी पूर्ण प्लॅन आउट केलेलं होतं। त्यामुळे त्यांना माहिती होतं की आपल्याला जर एक पूर्ण करून घ्यायचं असेल ते अशा प्रकारची रचना आपल्याला करावी लागेल की जेणेकरून हा जो विरोधी पक्ष आहे हा चिडला पाहिजे आणि वॉकआउट करून बाहेर निघून गेला पाहिजे। आणि मग त्या ठिकाणी लोकांना सांगता येतं की हे लोक चर्चेला येत नाहीत आणि आम्ही चर्चा करायला तयार आहोत, परंतु हे लोक या ठिकाणी निघून गेले आहेत, त्यामुळे संसद तहकूब झालेली आहे। आणि जेव्हा काही वेळ मिळेल संधी साधून किंवा योग्य प्रकारे ज्याला म्हणतात ना अवसरमध्ये आपदा, अशा प्रकारचे हे सरकार आहे की आपदामध्ये अवसर काढणार आहे। त्याच्यामुळे मग ते असे योग्य संधी साधून ज्या वेळी आपल्याला बिलं मंजूर करून घ्यायचे किंवा जे काही मंजूर करून घ्यायचं सरकारचं ते त्यांनी करून घेतलं असतं। परंतु पहिल्यापासूनच या ठिकाणी विरोधी पक्षांनी एक भूमिका घेतलेली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आम्हाला जे काही दिल्लीची जी विषारी हवा आहे, जे प्रदूषण आहे त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची आहे। त्यानंतर संपूर्ण देशामध्ये हे जे निवडणूक आयोगाने जो एक SIR हा जो प्रकार सुरू केलेला आहे त्याच्या नावाखाली जे BLO मरत आहेत आणि ज्या प्रकारे देशामध्ये एक प्रकारे अशांततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा भीतीचं वातावरण पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा निवडणूक आयोग त्याच्यावर जे आरोप झालेले आहेत त्याचं कोणतंही उत्तर देत नाही। आणि जर SIR करत आहे तर ते त्याच्यामागे काय उद्देश काय आहे ह्याच्यावर संसदेमध्ये चर्चा झाली पाहिजे की जेणेकरून लोकांना सुद्धा देशातील हे समजलं पाहिजे की हे जे SIR सुरू झालेलं आहे हे नक्की कशासाठी केलेलं आहे आणि हे योग्यच आहे। कारण जर तुम्ही SIR पूर्ण देशात करताय
तर तुम्ही कशासाठी करताय याची कारणं लोकांना सांगितली पाहिजेत. तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी दिल्यासारखं या प्रकारे सरकार वागतंय की आम्हाला तुम्ही निवडून दिलंय ना, मग आता आम्ही हम करू सो कायदा, म्हणजे आम्ही या ठिकाणी निवडून दिलंय, आम्ही सरकारमध्ये बसलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला पूर्ण अथॉरिटी आहे, संविधानाने आम्हाला अधिकार दिलेले आहेत सरकार चालवण्याचा. त्याच्यामुळे कोणते निर्णय घ्यायचे, कोणते कायदे बनवायचे, कोणत्या पॉलिसीज बनवायच्या, कोणाला जंगल वाटायचं, कोणाला जमिनी वाटायच्या, कोणाला एअरपोर्ट वाटायचे, कोणाला सरकारी कंपन्या वाटायच्या, कोणाला सरकारी जमिनी वाटायच्या, कुठं लोकांच्या जमिनी लुटायच्या, हे सर्व अधिकार आम्हाला प्राप्त झालेत. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर एक प्रकारे देशामध्ये जंगतोडीपासून वेगवेगळे प्रश्न आहेत, परंतु त्यावर न जाता आत्ता या ठिकाणी जे सर्वात पहिल्यांदा हे जे मुद्दे त्या ठिकाणी विपक्षाने मांडलेले होते की आम्हाला याच्यावर चर्चा पाहिजे, पहिलं तर सरकार त्याच्यावर तयार झालं नाही. 2-4 दिवस त्याच्यामध्ये गेले आणि मग त्यानंतर सरकारने सांगितलं की नाही, पहिल्यांदा चर्चा होईल वंदे मातरमवर, आणि वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि म्हणून वंदे मातरमवर चर्चा झाली पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला जी चर्चा करायची इलेक्शन रिफॉर्मवर किंवा SIवर, त्याच्यावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. मग विरोधी पक्षाला वाटलं की चला आपल्याला SIवर चर्चा करायला मिळणार आहे किंवा इलेक्शन रिफॉर्मवर आपल्याला चर्चा करायला मिळणार आहे, त्यावेळेस आपले जे मुद्दे आहेत ते आपण मांडूया. परंतु त्या ठिकाणी विरोधी पक्षांनी हे ओळखलं पाहिजे 10-11 वर्षाचा कामकाज बघितल्यानंतर की या ठिकाणी जे काही सरकार सांगतं त्याचा मागचा उद्देश त्यांनी काय आहे तो पहिला समजावून घेतला पाहिजे. परंतु विरोधी पक्ष तयार झाला आणि विरोधी पक्ष आत आल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस चर्चा सुरू झाली वंदे मातरमवर, त्यावेळेस ती चर्चा ही वंदे मातरम ह्या गीतावर न होता किंवा 150 वर्ष आपण ते जे साजरे करतो हे नव्हता. त्या ठिकाणी नेहरू, गांधी, मग स्वातंत्र्य लढा, आणि मग ते कसे त्याच्यामध्ये ह्या लोकांनी काँग्रेसने काय काय केलं, आणि मग काँग्रेस नावाच्या पक्ष जेवढे देशात आहेत ते कसे देशविरोधी आहेत, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पंतप्रधानांनी 1-1.5 तासामध्ये ते सांगत बसले. म्हणजे त्या ठिकाणी जे गीताचं महत्त्व आहे किंवा त्याच्यामधून कसे त्या ठिकाणी लोकांमध्ये एक जय हिंद आणि वंदे मातरमचा नारा देऊन कशा प्रकारे स्वातंत्र्य लढा लढला गेला यावर तर काय ते बोलले नाहीत, किंवा त्यामागची जी खरी पार्श्वभूमी आहे ती सुद्धा सांगितली नाही, की जी नंतर मग पुढे जाऊन त्या ठिकाणी त्या उत्तर देताना ज्या प्रियंका गांधी आहेत त्यांनी त्याला उत्तर दिलं आणि त्याच्या पूर्ण गोष्टी सांगितल्या. आणि प्रियंका गांधींनी एक स्पष्टपणे सांगितलं की देशाचे पंतप्रधान भाषण चांगल्या करतायत, परंतु त्यांच्यामध्ये एका गोष्टीची कमतरता आहे, ते म्हणजे ते जे तथ्य आहेत ते लोकांपुढे ठेवत नाहीत. आणि ते म्हणतात ना असं की एक फेमसच आहे की जी त्यांची मातृसंस्था आहे त्यांच्याविषयी असं बोललं जातं की ते अफवा पसरवण्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या एका गोष्टीमध्ये तर ते जास्तच तरबेज आहेत, पटायत आहेत, 100 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आणि दुसरा म्हणजे ते अर्धवट माहिती सांगण्यामध्ये खूप म्हणजे पोचलेले लोक आहेत अशी त्यांची ख्यातीच आहे. त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी हे जे काही लोक आहेत त्यांना पण हे ट्रेनिंग मिळालेलं आहे की अर्धवट बोलायचं, पूर्ण बोलायचं नाही. म्हणून त्यांनी अर्धवट माहिती सभागृहामध्ये सांगितली की जी माहिती त्यानंतर प्रियंका गांधींनी पूर्ण माहिती सभागृहामध्ये सांगितली. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये सामना आपल्याला बघायला मिळाला, त्यांच्यामध्ये जे काही एक प्रकारचं शाब्दिक लढाई आणि ज्या प्रकारचं त्या ठिकाणी वाकयुद्ध त्या ठिकाणी सुरू झालं आणि ज्या प्रकारची ॲग्रेसिव्ह भूमिका अमित शहानी घेतली, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते आले आणि त्यांनी भाषण जर तुम्ही त्यांचं नीट ऐकलं असेल तर त्या भाषणामध्ये त्यांनी एक वाक्य बरोबर विचारलं होतं की त्या ठिकाणी ते म्हटले होते मैं किसी को बख्शूंगा नहीं. आणि त्यानंतर त्यांनी साला हा शब्द त्यांच्या भाषणामध्ये आला, त्याच्यावर विरोधकांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर अमित शहानी सांगितलं की माझं जर काय चुकलं असेल तर त्या भाषणामधून काढा. ही भूमिका त्या ठिकाणी जो काही सभापती म्हणून बसलेले आहेत त्यांची भूमिका तुम्हाला याच्यावरून समजू शकेल की ज्यावेळेस विरोधी पक्ष काही एक शब्द जरी इकडे बोलला तर त्यांना लगेच कारवाईची भाषा केली जाते. परंतु इथं गृहमंत्री साला शब्द म्हणतायत, परंतु त्याच्यावर सुद्धा जे काही सभापती आहेत ते एक शब्द बोलत नाहीत. शेवटी गृहमंत्री सांगतात त्यांना की माझ्या भाषणामधून हे शब्द काढून टाका. त्या ठिकाणी तुम्ही जर पूर्ण 1.5 तासाचं त्यांचं जर भाषण ऐकलं असेल तर त्या 1.5 तासाच्या भाषणामध्ये तुम्हाला काय गोष्टी या प्रकर्षाने जाणवतील. तुम्ही बघितलं असेल तर सर्वात महत्त्वाचं काम त्यांनी काय त्या ठिकाणी त्या भाषणामधून केलं तर इलेक्शन कमिशनरला संपूर्ण पाठिंबा देण्याचं काम केलं.
म्हणजे राहुल गांधींनी जे वोट चोरीचे आरोप केले त्या वोट चोरीच्या आरोपांना उत्तर त्यांनी दिलंच नाही. त्यानंतर ज्या 3 गोष्टींची त्यांनी उत्तर मागितली होती त्या 3 गोष्टी कोणत्या होत्या? पहिला त्यांनी विचारला होता की जे काही निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयोगाची जे काही कमिशनर आहे किंवा इलेक्शन कमिशन आहे त्याची जी काही नियुक्ती आहे ती सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलं होतं की त्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे चेअरमन असतील आणि पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेता हे मेंबर असतील. असं एक इंडिपेंडंट पॅनल, एक स्वतंत्र पॅनल निर्माण करा की जेणेकरून त्या ठिकाणी ते सरकारपासून निवडणूक आयोग हा वेगळा केला जाईल की जेणेकरून त्यांना स्वतंत्रपणाने काम करता येईल. अशी व्यवस्था ही सुप्रीम कोर्टाने सांगितलेली होती. परंतु ह्या ठिकाणी सरकारने मात्र त्या ठिकाणी हे मान्य न करता 2023मध्ये एक कायदा बनवला आणि त्याच्यामध्ये ज्यांनी त्यांना डायरेक्शन दिलं होतं त्या सुप्रीम कोर्टांना त्याच्या जजलाच त्यांनी त्याच्यामध्ये घेतलं नाही आणि त्या ठिकाणी स्वतः चेअरमन कोण त्या कमिटीचा? तर पंतप्रधान आणि पंतप्रधान नॉमिनेटेड दुसरा त्यांचा एक मंत्री. मग त्यांनी कोणाला घेतलं? गृहमंत्र्यांना. आणि तिसरं कोण? या ठिकाणी राहुल गांधी म्हणजे विरोधी पक्ष नेते. अशा तिघांची कमिटी बनवली आणि ती जी कमिटी आहे त्याच्यावर काल राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला होता की ही जी कमिटी आहे ह्याचं तुम्ही त्याच्यामधून CJ म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडियांना बाहेर का काढलं ह्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर 1952 पासून सुरुवात केली अमित शहाने आणि त्या ठिकाणी सांगितलं की पहिले तर त्या ठिकाणी पंतप्रधानच नियुक्ती करायचे. त्याच्यामध्ये कुठलीही कायदा हा निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याबद्दल नव्हता आणि पंतप्रधानच त्या ठिकाणी नियुक्ती करत होते. मग आत्ताच कशाला पाहिजे तुम्हाला CJ? हे त्यांचं उत्तर होतं. आणि त्याच्यामध्ये मग इम्युनिटी देण्याचा प्रश्न आला की इंदिरा गांधींनी स्वतःला इम्युनिटी घेतली होती. इंदिरा गांधींनी इम्युनिटी कधी घेतली होती? इमर्जन्सीच्या काळामध्ये. आणि मग इमर्जन्सीच्या काळामध्ये त्यांनी इम्युनिटी का घेतली ह्याचं पण कारण तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी एक व्हिडिओ आहे इंदिरा गांधींनी स्वतः इम्युनिटी का घेतली त्याच्या वेळेस राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या पद जे आहेत त्या पदावर असणाऱ्या लोकांना त्यांनी इम्युनिटी घेतली होती. ते तुम्ही ते का घेतली ते पहिल्यांदा ऐका, मग आपण पुढे. Any powers whatsoever. We are functioning absolutely within the Constitution. All we have done is to detain a number of people and to ban 2 main groups who were non-political groups who believed in anarchy and violence. But surely the cornerstone of democracy is that there can be legitimate opposition. You do not have an effective opposition. You do not have criticism within the press because of press censorship. And perhaps most disturbing to people I've talked to is that somebody can be put in jail and cannot get back to the courts as an age-old right of appeal. Now, certainly that is extra power. Well, it is a little bit of extra power, but I already said in the beginning what situation was created here. Because the question is that whether it's a democracy or any other type of government, the first duty of any government is to preserve the country's unity and its integrity. And I think that was being threatened. Let's go back then to the question of the change in constitution. For a moment, we'll assume your own morality is of the highest. If you're followed by somebody who's a real tyrant, does that not open the way to easily becoming a dictator? So far as the president is concerned, he always has had this immunity. It's only been now extended to the vice president and the prime minister. And the intention was not at all to protect anybody who is guilty, but merely to safeguard them from harassment and the use of litigation for political ends or something like that. So far as being a dictator's misuse of the position would be that if there was a real dictator, surely he would do away with parliament and everything anyway. मित्रांनो, तुम्ही ऐकलंच की त्या ठिकाणी त्यावेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इम्युनिटी घेतली असे जे आरोप त्या ठिकाणी अमित शहानी केला ती कशासाठी घेतली होती ते त्यांनी स्वतः सांगितलं. परंतु या ठिकाणी अमित शहानी एक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे की त्यावेळेस या आपले जे देशाचे पंतप्रधान आहेत मोदी यांनी त्या ठिकाणी एक स्वतःला इम्युनिटी घेतलेली आहे. ती म्हणजे त्यांनी RTI जो ॲक्ट आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा जो राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा पंतप्रधानांसहित सर्वांची माहिती ही मिळू शकत होती.
परंतु त्यांनी स्वतःला त्याच्यामधून बाहेर केलं आणि पंतप्रधानांविषयी तुम्ही कोणती माहिती मिळू शकत नाही, मग त्यांची डिग्री तुम्ही विचारू शकत नाही, त्यांचा खर्च किती झाला ते विचारू शकत नाही, आणि त्यांनी जो फंड बनवला तो PM केअर फंड त्याची माहिती तुम्ही मिळू शकत नाही. ती जी इम्युनिटी त्यांनी घेतली ती कशाच्या अंडर घेतली हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे. त्यानंतर त्यांनी जो पहिला जो मुद्दा मांडला तो अशा प्रकारे मांडला की राहुल गांधींना त्या ठिकाणी त्यांनी काउंटर करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की पहिल्यापासूनच पंतप्रधान हे निवडणूक किंवा सरकार हे निवडणूक आयोगाची नियुक्ती करत होते, त्याच्यामुळं ह्या ठिकाणी आम्ही वेगळं काही केलेलं नाही आणि जरी सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं तरी ती तात्पुरती अरेंजमेंट होती, परंतु त्याच्यामध्ये कोणतीही अरेंजमेंटच्या अंडर कोणाची बदली झाली नाही हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यावर लोकांनी आजही सुप्रीम कोर्टामध्ये तो जो कायदा सरकारने बनवलेला आहे त्या सरकारच्या कायद्यावर आजही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल झालेल्या आहेत की अशा प्रकारे कायदा हा अनकॉन्स्टिट्युशनल आहे. अशा प्रकारची केसेस या सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहेत, त्याच्यावर तारखावर तारखा पडत आहेत आणि त्या ठिकाणी ती कधी केस निकालात निघल हे काही सांगता येत नाही. तोपर्यंत ह्यांनी नवीन कायद्यानुसार ह्या ज्या निवडणुकाच्या ज्या इलेक्शन कमिशनच्या निवडणुका आहेत त्या घेऊन हे जे कमिशनर आहेत ते काम करायला सुरू झालेले आहेत. आता ह्या केसचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल आणि या ठिकाणी हे जे आता इलेक्शन कमिशनर जे आता निवडून दिलेले आहेत हे सरकारचे खास असल्यामुळं त्यांनी जर काय उद्या घोळ केला किंवा त्यांच्यावर जे आरोप आता राहुल गांधी लावत आहेत ह्या आरोप त्याच्यावर लागू नये म्हणून त्यासाठी 2023मध्येच परत एक कायदा केलेला आहे. ज्याच्यावर दुसरा प्रश्न राहुल गांधींनी विचारला होता की आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी किंवा सरकारने इलेक्शन कमिशनरला कोणत्याही प्रकारची इम्युनिटी देण्याचा कोणताही कायदा केला नाही, तो तुम्ही का केला याचं उत्तर आम्हाला द्या. परंतु त्यांना उत्तर देत असताना अमित शहानी हे सांगितलं की इलेक्शन कमिशनला पहिल्यापासूनच इम्युनिटी संविधानाने दिलेली आहे, त्यामुळे आम्ही काही वेगळं केलं नाही. परंतु ते अर्धवट माहिती त्यांनी दिली. खरी माहिती ही आहे की इलेक्शन कमिशनरला किंवा कमिशनला जबाबदारी जी आहे ते आर्टिकल 324 आहे की त्यांची काय कामं आहेत आणि आर्टिकल 329 म्हणजे आर्टिकल 329 ह्याच्यामध्ये असं त्यांना इम्युनिटी आहे की जर एक इलेक्शन प्रोसेस सुरू झालं, इलेक्शन प्रोसेस म्हणजे समजा निवडणुका कुठं लागल्या तर त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये कोर्टाला त्याच्यामध्ये दखल देता येणार नाही. इलेक्शन प्रोसेसमध्ये कोर्टाला दखल देता येणार नाही हे त्यांना इम्युनिटी आहे. परंतु 2023मध्ये जो काही कायदा ह्या सरकारने बनवला मोदी सरकारने त्याच्यामध्ये मात्र त्यांनी असं कायदा नवीन बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये सिव्हिल आणि क्रिमिनल असे दोन्ही प्रकारचे गुन्हे किंवा अशा प्रकारची कोणतीही कारवाई ही निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आणि विशेष करून निवडणूक कमिशनर जो आहे मुख्य त्यांच्या विरुद्ध करता येणार नाही. अशा प्रकारची ही स्पेशल प्रोव्हिजन हे त्यांनी करून कायद्यामध्ये बदल करून ही केलेली आहे. हे त्यांनी सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी अर्धवट माहिती दिली ही लोकांनी समजावून घेतली पाहिजे. खरी माहिती ही आहे की त्या ठिकाणी ह्या कायदा बनवलेला आहे आणि त्याचं उत्तर का त्यांनी लोकसभेमध्ये दिलेलं नाही आहे. तिसरा जो मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केला होता तो होता CCTV आणि डेटा जो काही 45 दिवसामध्ये नष्ट केला जातोय त्याच्यावर त्यांनी उत्तर मागितलं होतं की हे असं का तुम्ही करताय, कारण CCTV आणि डेटा हा जोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला इलेक्शनमध्ये काय फ्रॉड झालं आहे किंवा EVMमध्ये काय फ्रॉड होतं आहे किंवा तुम्ही रात्रीचे जे काही स्टोअर रूममध्ये काय घोळ होत आहेत ते आम्हाला कळणार नाही. परंतु त्या ठिकाणी पुन्हा एक वार जे गृहमंत्री आहेत त्यांनी पुन्हा एक वार बॅटिंग केली इलेक्शन कमिशनसाठी आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही ते देऊ शकणार नाही आणि तो जो अधिकार आहे तो इलेक्शन कमिशनचा आहे. तुम्ही जर एक गोष्ट त्या ठिकाणी नोटीस केली असेल तर तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी उत्तर अमित शहा देत होते ते इलेक्शन कमिशनच्या बाजूने देत होते, इलेक्शन कमिशनची बाजू घेऊन ते देत होते आणि त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनला 100% पाठिंबा त्यांनी दिलेला आहे स्वायत्त संस्थेच्या नावाखाली. आणि त्या ठिकाणी जे काही त्यांनी केलेलं कामकाज आहे ते ज्याच्यावर प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केलेले आहे त्याची उत्तरं त्या ठिकाणी मिळणं आवश्यक असताना त्यांनी उत्तरं द्यायचं टाळलं आणि इलेक्शन प्रोसेसमध्येच असं सांगितलं आहे, नियमामध्ये असं सांगितलं आहे किंवा परंतु त्या ठिकाणी असं कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही आहे की तुम्ही हे 45 दिवसामध्ये नष्ट केलेच पाहिजे असा कोणताही कायदा नाही.
म्हणजे कोर्टामध्ये किंवा घटनेमध्ये किंवा संविधानामध्ये असा कोणताही कायदा नाही किंवा तरतूद नाही की अशा प्रकारे झालं पाहिजे. म्हणजे हे कशाला काही माहिती आहे का, हे 50% जे रिझर्वेशन आहे ना, हे कोर्टाने ठरवून दिलेलं आहे की 50% रिझर्वेशन किंवा या ठिकाणी 5% जागा किंवा 5% जे व्हीव्हीपॅटच्या ज्या पावत्या आहेत त्या मोजा. हे कुणी सांगितले? कोर्टाने सांगितले. त्याच्यानंतर हे EVM वापरा, हे कोणी सांगितले? कोर्टाने सांगितले. म्हणजे थोडक्यामध्ये आपला देश कोर्ट चालवतंय का सरकार चालवतंय हा प्रश्न आता लोकांना पडला पाहिजे आणि लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही सरकार चालवण्याची जबाबदारी ही सरकारला दिलेली आहे, कोर्टाला दिलेली नाही आहे. कोर्टाने फक्त न्याय निवाडा करायचं काम कोर्टाचं आहे. योग्य अयोग्य किंवा कोणावर अन्याय झाला काय झाला तर ते बघायचं काम कोर्टाचं आहे. गव्हर्नन्स करणं हे सरकारचं काम आहे आणि निवडणुका घेणं हे सरकारचं काम आहे. कारण निवडणुका हे सरकारमध्ये बसलेले लोक जरी घेत असले तरी त्यासाठी जनतेचा पैसा वापरला जातो आणि लोकांच्या अधिकारावर हा गदा आहे. लोकांचा हा अधिकार आहे की आम्ही सरकार निवडलं पाहिजे किंवा आम्ही निवडणार सरकार हा आमचा अधिकार आहे. आणि म्हणून हे जो मुद्दा आहे वोट चोरी हा जनतेच्या अधिकाराशी जोडलेला मुद्दा आहे. या कोणत्याही प्रश्नाला जे गृहमंत्री आहेत त्यांनी उत्तर देणं टाळलं आणि त्यानंतर ही खरी जी चर्चा होती ती कशावर होती तर इलेक्शन रिफॉर्मवर होती. म्हणजे निवडणुकामध्ये काय बदल केले पाहिजेत किंवा निवडणुका कशा पारदर्शक केल्या पाहिजेत, त्या निवडणुकांमधल्या लोकांना विश्वास वाटला पाहिजे की आम्ही ज्याला मत देतोय त्यालाच ते मत मिळालेलं आहे किंवा निवडणूक आयोग ज्याच्यावर आरोप होत आहेत तो योग्य प्रकारे काम करत आहे. म्हणजे ज्या मशिनी आहेत त्या पण योग्य आहेत आणि म्हणून त्याच्या संदर्भामध्ये राहुल गांधींनी इलेक्शन रिफॉर्म काढण्यासाठी त्याच्यामध्ये काही 4 मुद्दे त्यांनी मांडले होते. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला डिजिटल फॉर्मॅटमध्ये मशीन रिडेबल तुम्ही आम्हाला वोटर लिस्ट द्या. त्याच्यानंतर जी EVM आहे त्याचा चिटकोड काय आहे किंवा त्याची काय जी काही आतली जी काय फंक्शन आहे ते कशा प्रकारे चालतं हे तुम्ही आम्हाला सांगा. त्याच्यानंतर जे CCTV फुटेज आहेत ते आम्हाला तुम्ही द्या. वोटर लिस्ट क्लीन करा. हे ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी ह्याला म्हणतात इलेक्शन रिफॉर्म. परंतु ह्याच्यामध्ये कोणतीही गोष्ट सरकार मान्य करायला तयार नाही हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. कारण 1.5 तास त्यांनी भाषण केलं, 1.5 तासामध्ये कोणतीही गोष्ट त्यांनी मान्यच केली नाही की हे गोष्ट व्हायला पाहिजे. त्यांनी जे सांगितलं की वोटर लिस्ट का पाहिजे तर इलेक्शन कमिशनचा तो अधिकार, या ठिकाणी SIR का करत आहेत तर इलेक्शन कमिशनचा अधिकार, वोटिंग EVM मशीन का पाहिजे तर कोर्टाने सांगितलंय EVM वापरा. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनची बंदी का केली तर मग तुम्ही पहिल्यांदा 75 वर्षात तुम्ही करत होता. म्हणजे थोडक्यामध्ये काय की 75 वर्षामध्ये काय झालं त्याचा इतिहास त्याने त्या ठिकाणी वाचला आणि स्वतःला जे काय आज तुम्हाला जे निवडून दिलंय त्याचं काम तुम्ही काय करताय हे मात्र ते सांगायला तयार नाहीत. हे आता लोकांनी समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की तुम्हाला जे काय म्हणजे ते म्हणतात ना की तुम्हाला ह्या 5 वर्षात काय करणार ह्याच्यावर हे लोक बोलतच नाहीत. एक तर मागच्या 75 वर्षाचं बोलतात, नाही तर पुढच्या 25 वर्षात विकसित भारत होणार हे बोलतात. कधी म्हणतात की 2035 गुलामगिरीतून मुक्तता व्हायची, कधी म्हणतात 1947 ड्रग फ्री इंडिया होणार. कशाला ताळमेळ नाही आहे. मग तुम्ही आता 5 वर्ष तुम्हाला जे निवडून दिले त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार ह्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. आणि तुम्हाला फक्त 5 वर्षाचे निवडून दिलेलं आहे हे न विसरता पुढचे 15 वर्ष आम्हीच राहणार, पुढचे 20 वर्ष आम्हीच राहणार हा जो तुम्हाला भरोसा आहे ना तो कशाच्या जीवावर आहे त्याचं उत्तर आता लोकांना मिळालं पाहिजे. लोकांनीच आता याच्यावर काही ना काही तोडगा काढला पाहिजे. कारण विरोधी पक्षाचं काल एक गोष्ट चुकली. विरोधी पक्षाने अमित शहा म्हणाले होते की त्या ठिकाणी माझं भाषण झाल्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाला मी उत्तर देईल आणि मध्यरात्रीपर्यंत मी या ठिकाणी बसायला तयार आहे. तुम्हाला जे काही उत्तर असतील, तुमच्या काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार. परंतु त्या ठिकाणी विरोधी पक्ष जो आहे त्यांनी त्या ठिकाणी निघून जायला नव्हतं पाहिजे. त्या ठिकाणी त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्यायचं होतं आणि भाषण झाल्यानंतर त्यांनाही प्रश्न विचारायचे होते की जेणेकरून लोकांपर्यंत हा मेसेज गेला असता की लोकांना हे समजलं असतं की अमित शहा हे उत्तर देण्यापासून पाळत आहेत. परंतु त्या ठिकाणी राहुल गांधी आणि ही जी काही विरोधी पक्ष आहे ते निघून गेल्यामुळं काय झालं, त्यांना एक संधी मिळाली की हे लोकच निघून गेले आणि म्हणून त्यांनी स्वतःचं आटपलं आणि त्यांना जे बोलायचं होतं ते बोलले आणि तिथून ते निघून गेले. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट झाल्यामुळं त्या ठिकाणी एक स्ट्रॅटेजी वापरण्यासारखं झालं की त्या ठिकाणी काहीतरी करून हा जो विरोधी पक्ष आहे तो सभागृहातून बाहेर गेला पाहिजे. म्हणजे आपली जी जबाबदारी आहे ती त्याच्याकडून आपण मुक्त झालो. हे करून त्यांनी स्वतःचा वेळ मारून नेला
कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत आणि लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे की इलेक्शन रिफॉर्मच्या नावाखाली चर्चा झाली, त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे वंदे मातरममध्ये नावं ठेवली गेली की नेहरू गांधी यांनी हे केलं, तेच आता काल झालं की इंदिरा गांधीने असं केलं, मग राजीव गांधीने असं केलं, मग नेहरूने असं केलं आणि आता राहुल गांधी चुकीचे आरोप लावत आहेत आणि आम्ही एकदम चांगले आहोत आणि आम्ही काम केलेलं आहे, म्हणजे आमचा विकास आणि सुशासन याच्यामुळे आम्ही अख्ख्या देशभर आम्हालाच अँटी इन्कम बस येत नाही आणि आमची जी सरकारं रिपीट होतात आणि न भूतो न भविष्य आमचा जो रथ आहे तो सुटलेला आहे, कारण आम्ही लोकांचं कल्याण केलेलं आहे. मग जर तुम्हाला एवढं माहिती आहे की आम्ही लोकांचं कल्याण केलेलं आहे, आम्ही एवढं सगळं काही आमच्या बाजूने जनता उभी आहे, तर मी एक डाव जनतेला तुम्ही विचारा की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात. आणि एक त्याच्यासाठी एक चांगली प्रकारची गोष्ट आहे ती म्हणजे वोटर लिस्ट क्लीन करा आणि एक फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणूक देशामध्ये बॅलेट पेपरवर होऊन जाऊ द्या. जागेवर निवडणूक झाली पाहिजे, जागेवर रिझल्ट लागला पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. परंतु 100% सांगतो ह्याला ते तयार होणार नाहीत, कारण त्यांना जनहितापेक्षा सत्ताहित आणि पार्टीहित हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. हे आता लोकांनी समजावून घेतलं पाहिजे, कारण जर जनहित आणि पार्टीहित आणि सत्ताहित हे जर महत्त्वाचं नसतं तर त्यांनी इलेक्शन रिफॉर्मला तयारी दाखवली असती. परंतु इलेक्शन रिफॉर्मच्या नावाखाली त्यांनी फक्त इतिहासामधून एकमेकांचं कुणीधुणी काढण्याचा प्रयत्न केला आणि कुठल्याही प्रकारे समाधान लोकांचं होईल असे एकही उत्तर 1.5 तासामध्ये त्यांनी दिलं नाही. आणि म्हणून आता लोकांनी हे समजावून घेतलं पाहिजे की आपला जो मतांचा अधिकार आहे तो संपल्यात जमा आहे. आपण फक्त तिथं जायचं, मतदान करायचं आणि जे निकाल होतील ते डोळ्याने उघड्या डोळ्याने बघत बसायचं. हेच तुमच्या आणि आमच्या हातामध्ये आहे. आणि जर नसेल तर मग आता लोकांनी विचार केला पाहिजे की ह्याच्यामधून आपण काय मार्ग काढला पाहिजे, कारण विरोधी पक्ष आवाज उठवतोय, परंतु जर लोकांनी सपोर्ट केला तर निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी बदल होईल. लोक जर शांत बसून राहिले तर काहीच होणार नाही, कारण काल त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी एकच सांगितलंय की जनता आमच्याबरोबर आहे आणि म्हणून आता जनतेने दाखवलं पाहिजे की जनता कोणाच्या बरोबर आहे. तोपर्यंत हे असंच चालू राहणार हे आपण समजावून घेतलं पाहिजे. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला काय वाटतं, तुमचे जे विचार आहेत तुम्ही कमेंट करून सांगू शकता. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.